मयूर भाऊ दाखवा त्याच्यामध्ये कशा प्रकारे गुलाबी बोंडअळीचे पतंग अडकलेले आहेत। तर आपण याच्यात बघू शकता याला 4 दिवस याला इन्स्टॉल करायला जवळपास 4 दिवस झालेले आहेत। याच्यात 15 ते 20 पतंग आहे। 15 ते 20 पतंग आहे 4 दिवसामध्ये। 4 दिवसात। बरं, मग नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण मयूर किनगे यांच्या शेतात आहोत आणि मयूर किनगे यांनी त्यांच्या शेतात या कामगंध सापळ्याला इन्स्टॉल केलं होतं। तर मयूर भाऊ दाखवा त्याच्यामध्ये कशा प्रकारे गुलाबी बोंडअळीचे पतंग अडकलेले आहेत। तर आपण याच्यात बघू शकता याला 4 दिवस याला इन्स्टॉल करायला जवळपास 4 दिवस झालेले आहेत। याच्यात 15 ते 20 पतंग आहे। 15 ते 20 पतंग आहे 4 दिवसामध्ये। 4 दिवसात। बरं, मग याचा अर्थ आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळीचे पतंग आहेत, म्हणजे गुलाबी बोंडअळी सुद्धा येऊ शकते आहेत आलेली आहे समजा। मग याच्यासाठी त्यांनी आज स्प्रे सुद्धा घेतला आहे आणि स्प्रे त्याचं घेणं पूर्ण झालेलं आहे। त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला वेळ दिला या सापळ्या संदर्भात त्यांचा कसा अनुभव राहिला ते सांगितलं। आता आपल्यासोबत कंपनी प्रतिनिधी आहेत ज्यांनी हा सापळा येथे डेमोच्या स्वरूपात दिला होता। आपलं नाव आहे ऋषिकेश चव्हाण। तर चव्हाण साहेब, आम्हाला सांगा आपले हे सापळे कसे मिळतात आणि एकरी किती लावावे लागतात? आपल्याला एकरी हे 10 ते 12 सापळे लावावे लागतात। 10 ते 12। बरं, आणि काय दरात पडते शेतकऱ्याला? हे शेतकऱ्याला 100 रुपये दराने मिळतात। 100 रुपये दराने पडते प्रति सापळा। मग एकरी हे जे सापळे लावायचे हे कसे लावायचे, काय पद्धत आहे याची? हे झिगझॅग पद्धतीने लावावे लागतात। झिगझॅग पद्धतीने लावावे लागतात। बरं, ठीक आहे। आता या सापळ्यामध्ये ही जी गोळी आहे, म्हणजे ज्याला आपण ते ल्यूर म्हणतो, जसं की हां हे वरती आहे रेड कलरची जे दिसते हे ते ल्यूर आहे। ते ल्यूर आपल्याला या पॅकेटामध्ये होतं। हो, बरोबर आहे। मयूर भाऊ आपल्याला काढून दाखवत आहेत, तुम्ही बघू शकता। हा तो ल्यूर आहे। 4च दिवस झाले या कामगंध सापळ्याला इन्स्टॉल करून, आणि जवळपास 20 सरासरी आपल्याला 20पेक्षा जास्तही पतंग याच्यात मोजले तर सापडू शकतात। तर बघा हे ल्यूर आहे, हे ल्यूर या पॅकेटमध्ये येते। याच्यावर शील्ड काइंड अरेस्ट असं लिहिलेलं आहे कंपनीनं। आता मला एक सांगा साहेब, हे ल्यूर इन्स्टॉल म्हणजे ज्यावेळी आपण सापळा आणून राहिलो त्याच्यासोबत तर आपल्याला ल्यूर भेटून राहिला, बरोबर आहे? पण नंतर जर समजा हे ल्यूर किती दिवसांनी बदलावं लागते? हे आपल्याला 2 महिन्यांनी बदलावी लागते। 2 महिन्यांनी? हो, 2 महिन्यापर्यंत हे ल्यूर काम करते? हो, 2 महिन्यांनी काम करते। चला ठीक आहे, म्हणजे एका ल्यूरमध्ये आपलं काम भांगून जाते कपाशीचं। हो, 2 महिन्यात तर आपला कापूस घरात येण्यासारखा आहे। हो, एक सीझन येऊन जाते आपलं कपाशीचं। एक सीझन येऊन जाते पाते लागल्यावर पाते लागल्यावर। लागल्यावरती। चला ठीक आहे, धन्यवाद।